हाय फ्रेंड्स, कसे आहात? विद्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भरलं कारलं बघणार आहोत. मसाला, लसूण, खोबरं, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. आणि आपले ही कारले स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक मिश्रण एका जागी करायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं. आणि पाणी टाकून ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा ओलावा येते, त्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि एकजीव हाताने करून आपल्याला आता कारल्याचं बी काढून घ्यायचं आहे आणि ते कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही जर कारलं केलं ना तर तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल. माझ्या घरच्यांना तर आवडतं. माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडतं. म्हणतात ना, कारलं कडू लागतं, पण अशा पद्धतीने केल्यास अजिबात कडू लागणार नाही. आता ते सगळं कारलं भरून घेऊया. आपल्याला पाण्याचा वापर कारल्यात करायचाच नाही आहे. आता कढईमध्ये तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून द्यायचे. आणि जिरे मोहरी असे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचे. लसूण असं लाल झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये कारले टाकून द्यायचे भरलेले. त्याला परतून घ्यायचं आहे असं. मग असं हलवून घ्यायचं आणि सगळीकडून हलवायचं त्याला असं. आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा, फुल गॅस करायचाच नाही आहे, नाहीतर ते खाली करपलं जाईल. मग झाकण ताटली ठेवायची आपल्याला आणि वाफ येऊ द्यायची. मग असंच आपलं कारलं शिजू द्यायचं आहे आपल्याला ताटली झाकून. आणि 1-2 मिनटाला आपल्याला आणखीन ताटली काढून उघडून बघायचं आहे की आपलं कारलं मऊ होतं आहे का ते. बघा कसं दिसतंय, मऊ दिसतंय ना. मग त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला पण कसं वाटेल ते मला नक्की सांगा.